चांगला शिक्षक व्हायला काय क्वालिटी लागते, काय स्किल लागतात, असं मला कधी कधी कोणी कोणी विचारतं. तुम्ही चांगला शिक्षक आहात असं लोक मला म्हणतात. मग मी विचार करतो की मी चांगला शिक्षक आहे असं का वाटतं. कोणी आपण सगळेजणच चांगले शिक्षक असतो, तर ते का असतो. इतर काही प्रोफेशन मध्ये आपण पाहतो तेव्हा आपल्याला जे वाटतं की एक वकील चांगला आहे, तर त्याची एक काय कॅरेक्टरिस्टिक्स असते. तर वकिलांबद्दल सहसा असं मानलं जातं की ते जे त्याचा पक्ष आहे त्या पक्षकाराच्या बाजूनी गोष्ट सिद्ध करून देतो. मग तो काही गोष्टी वेगळ्या अँगलनी मांडतो. जी गोष्ट सरळ मांडली असती तर त्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता आला नसता, किंवा जी गोष्ट सरळ सांगितली असती तर ती गोष्ट खोटी म्हणूनच सिद्ध झाली असती. पण तो त्याला वेगळ्या अँगलनी वेगळ्या आधाराने प्रेझेंट करतो आणि ते केस जिंकून देतो. तो चांगला वकील झाला. चांगले डॉक्टर हे पेशंट्सला आधार देतात, त्याला कमीत कमी खर्चामध्ये इलाज करतात. चांगले प्राध्यापक, चांगले शिक्षक, चांगलं कुठलंही प्रोफेशन आपण म्हटलो तर त्याचे एक वेगळे सेट्स आहेत. या सगळ्या सेट्सचा विचार करू जाता कोणत्याही प्रोफेशनमध्ये आपल्याला आयडेंटिकल अशी काही गोष्टी दिसतात. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की शिक्षकांचा जर आपण विचार केला की चांगला शिक्षक, तर त्याला इतर प्रोफेशनमध्ये काही गोष्टी जशा कमी जास्ती कराव्या लागतात असतात, किंवा त्याला तेवढं पाहावं लागत नसतं. शिक्षकाला मात्र पाहावं लागतं. त्याची सगळ्यात मोठी जर आपण क्वालिटी बघितली तर तो जिवंत असला पाहिजे, सहृदय असला पाहिजे, तो स्पॉन्जीनेस त्याच्यामध्ये असला पाहिजे. त्याला जगातल्या भोवतालच्या घडणाऱ्या घटनांविषयी त्याला अतिशय उत्सुकता असली पाहिजे. त्याचा त्यांनी संदर्भ आणि त्याच्यावर परिणाम झाला असला पाहिजे. तो कुठल्याही एका भूमिकेमध्ये अडकून, एका विचारधारेमध्ये अडकून पडलेला नसला पाहिजे. शिक्षक हा सर्वोपरी असायला पाहिजे. शिक्षकाला एक धारणा, एक भूमिका, एक जात, एक धर्म, एक पंथ, एक कॅटेगरी अशी कुठलीही स्वतःची निश्चित करायला नाही पाहिजे. सगळ्यात गोष्ट महत्वाची अशी की तो सगळ्यामध्ये जायचं असेल तर त्याला सगळ्यांच्या सोबतची अनुभूती ही चांगली पाहिजे. आणि त्याला चांगला शब्द आहे सहानुभूती. इतर प्रोफेशनमध्ये सहानुभूतीचं फारसं वावडं नसतं, देणं घेणं नसतं. पण शिक्षकाच्या प्रोफेशनमध्ये मात्र सहानुभूती, एम्पथी हे पहिलं कॅरेक्टर आहे, हे पहिलं कौशल्य आहे की ती एम्पथी असली पाहिजे. एक विद्यार्थी आहे की ज्याला समजत नाही, ज्याचे मार्क्स कमी येत आहेत, उदासीन राहतो, किंवा दुसरा विद्यार्थी आहे की जो खोड्या करतो, मारामारी करतो, ॲब्सेंट राहतो, आरोगंट वागतो. अनेक प्रकारचे भिन्न भिन्न प्रकारचे विद्यार्थी तुमच्या समोर असतात. तुम्हाला त्याच्या जागेवरती जाऊन विचार करता आला की असं का घडायलंय, असं घडण्याची मूळ कारण काय आहेत, तर तुमच्यामध्ये ती सहानुभूती आहे असा त्याचा अर्थ आहे. सहानुभूतीला काही जण दया, कीव वगैरे काही समजू शकतात, तसं नाहीये. सहानुभूती हा शब्द अतिशय, एम्पथी हे इंग्रजी शब्दावरून तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल की तुम्ही तसे होऊन जगून बघा की असं का करत असेल, त्याच्या मागे काय कारण असतील. मग तुम्हाला त्याची उत्तरं द्यायला पण सोपं जातं. तुम्ही जोपर्यंत त्याचा अनुभव घेत नाहीत, त्याच्यासारखा विचार करत नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्याला सुधरवू शकत नाहीत, त्याला घडवू शकत नाहीत. ही एम्पथी शिक्षकाचं मूळ पहिलं असं कौशल्य मी सांगेन.